नमस्कार. परिपूर्ण आर्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला माझ्याकडे जे मंगळसूत्राचं साहित्य ते मी कुठून आणते आणि कसं, तर बऱ्याच जणांची कमेंट आहे की तुम्ही हे साहित्य कुठून आणता. तर मी जे साहित्य कुठून आणते, कसं आणते, कोणत्या किमतीमध्ये भेटतं, तर तुम्हाला आज मी सविस्तर याची माहिती सांगणार आहे. मंगळसूत्राचं जे साहित्य आणते ते मी मालाडवरून आणते. मालाड वेळ स्टेशनला उतरलं की लगेच मार्केट चालू होतं. तर तिथे तुम्हाला होलसेलचेच दुकानं भेटतील. तुम्ही कुठल्याही दुकानात गेलात तर तिथे तुम्हाला प्रत्येक वस्तू एका दुकानामध्ये एक वस्तू तुम्हाला भेटत जाईल. तर मी जे वस्तू आणलेले आहे ते तुम्हाला सांगते आणि त्याचा रेट काय आहे ते सुद्धा तुम्हाला एक करून सांगते. तर हे बघा, इथे मी धागे आहेत हे नायलॉनचे आणि कॉटनचे पण असतात त्याच्यामध्ये, किंवा मग व्हाईट ते बारे धागे असतात व्हाईट ते सुद्धा असतात असे नायलॉनचे. तर हे जे आहे ते 70ला पॅकेट भेटतं, म्हणजे आपल्याला 20ला एक बंडल पडतो. हे असे याच्यामध्ये 6 असतात एका पॉकेटमध्ये. तर खूप म्हणजे आपल्याला स्वस्तमध्ये भेटतात होलसेलच्या रेटने. आता इथे हे बघा, माझ्याकडे काळ्या मण्याचं पॉकेट आहे. तर हे 6 नंबरचे मणी आहेत. ह्या मण्यांमध्ये साईज असतात. छोटी साईज असते एकदम, त्यानंतर मोठे आपल्या मीडियमपर्यंत असतात. आपल्याला पाहिजे ते साईज आपल्याला तिथे बोलून ते देतात. तर हे 140ला पॉकेट आहे. हे बघा असं पूर्ण. आता इथे नाव पण आहे तनमन, ते दुकानाचं नाव आहे ते तनमन ज्वेलरीज म्हणून आहे. तिथे असे खूप सारे आपल्याला डिझाईनचे मणी भेटतात, म्हणजे खूप कलरचे मणी भेटतात. त्यानंतर हे बघा, हे मणी आहेत गोल्डन, असे डिझाईनमध्ये मणी आहेत. हे आपल्याला वजनावर भेटतात. आपल्याला पाव किलो, अर्धा किलो, 1 किलो असं पॅकेट असतात त्यांच्याकडे. तर तशा पद्धतीने आपल्याला हे पॅकेट घ्यावा लागतो आहे. तर मी पॅकेट आणलेला आणि आता हे बरणीमध्ये मी असे भरून ठेवलेले आहेत. आता हे बघा, हे जे माळा आहेत ते माळा आपल्याला ही जी आहे ती 17 रुपयाला माळ भेटते. तर याच्यावर ही सिंगल बिंदी आहे आणि डबल बिंदी असली तर याची किंमत जरा वाढावा असते याच्यापेक्षा. तर हे बघा अशी. आता ह्या 2 माळा आहे ती अशी इथपर्यंतची एक माळ आहे. एका माळेमध्ये आपल्याला 90 ते 100 मणी भेटतात. आता हे बघा, हे मंगळसूत्राचे जे पॅन्डल आहेत हे बघा, खूप सुंदर डिझाईन आहे. तर हे जे आपण होलसेलमध्ये आहे ते 10 रुपयाला पडतं, आणि असं आपण जर दुकानामध्ये घ्यायला गेलो तर 40 ते 50 रुपयाला आपल्याला ते विकलं जातं. तर होलसेलच्या रेटने याची किंमत फक्त 10 रुपये आहे. तर अशा पद्धतीने आपण असं आणून ठेवू शकतो. तुम्हाला जर बिझनेस करायचा असेल मंगळसूत्राचा तर अशा पद्धतीने आपण साहित्य आणून ठेवू शकतो, आणि स्वतः बनवलं तर ते परवडतं पण आपल्याला. त्याचं विकल्यानंतर त्याचा रेटसुद्धा चांगला भेटतो. त्यानंतर हे बघा, असं पॅन्डलचं पूर्ण एक असं म्हणजे बॉक्स भेटतो. आपल्याला जास्त पॅन्डल हवे असतील तर असे पॅन्डल भेटतात. तो डबा आपल्याला कमीत कमी 2000 रुपयाला भेटतो. त्याच्यामध्ये 1000 पीस असतात. आणि सुट्टे घ्यायचे असले तर सुट्टेसुद्धा आपल्याला असे पॅन्डल भेटतात. आता इथे माझ्याकडे हे बघा कोल्हापुरी पॅन्डल आहेत. अशा पद्धतीने हे वजनावर भेटतात. आता मी फक्त हे खालचं आणलेलं आणि हे जे खडे आहेत ते अलग आणले होते. ते आपण घरीसुद्धा चिपकावू शकतो, म्हणजे ते अजून आपल्याला स्वस्त पडतात. हे बघा, हे पण चंद्रकोरवाले असे जे पॅन्डल आहेत ते पण मी हे खडे नंतर आणलेले. हे खडे हे मी घरी चिपकवले ती दोन्ही, आणि हे जे भेटतं हे आपल्याला वजनावर भेटतं. तिथे आपण बोललो त्यांना काय पाहिजे तर तसं ते दाखवतात, आणि खूप सारे सॅम्पलसुद्धा असतात त्यांच्याकडे. हे बघा, आता हे ते मी खडे चिपकवले होते त्या पॅन्डलला ते हे आहेत. आणि हे बघा, असं कच्चा माल भेटतो. तर इथे जे होल भेटतो तिथे हे आपल्याला हे पिंकवाले खडे चिपकवायचे असतात गमनी.
फेविक्विकने किंवा फॅब्रिक ग्लू असतो त्याच्याने ते चिपकवले जातात. तर हे आपल्याला एकदम स्वस्तामध्ये पडतं. 2 ते 3 रुपयाला हे असं भेटतं. आणि त्यानंतर आपण असं खडे वगैरे लावून त्याला व्यवस्थित ते मंगळसूत्रामध्ये आपण यूज करू शकतो वेगवेगळ्या पद्धतीने. आता हे बघा सिल्वर कलरचे माळ आहे. आता ही माळ 10 रुपयाला भेटते होलसेलमध्ये. असं घ्यायला गेलात तर खूप तुम्हाला महाग भेटेल. आणि तुम्ही जर होलसेलच्या रेटने तुम्हाला पाहिजे असेल तर तिथे जाऊन तुम्ही असं पद्धतीने साहित्य मंगळसूत्राचं घेऊ शकता. फक्त 5 रुपयाला एवढे सारे मणी भेटतात. 5 किंवा 10 रुपयाला हे साईजनुसार असतात. हे मणी पण 5 किंवा 10 रुपयाला असते. आता ही 10 रुपयाला आहे, मोठे मणी आहेत तर. आणि त्यानंतर हे बघा इथे मी पॅन्डल आणले होते मग असं नेकलेस बनवायला. हे बघा असं डिझाईनमध्ये. तर हे पॅन्डलसुद्धा आपल्याला 4 रुपयाला किंवा 5 रुपयाला एक पडतं. तर हे असे पॅन्डल आणून आपण डिझाईनचे असे नेकलेस तयार करू शकतो कलरफुल मण्यांमध्ये. आणि त्यानंतर हे क्रिस्टल मणी आहे ती. आता हे क्रिस्टल मणी आहेत. ही 5 रुपयाला माळ आहे. ही पूर्ण असं पॅकेट पण भेटतं आणि किंवा मग माळ पण भेटते ह्या मण्याची. आता हे बघा मी मगाशी ते दाखवलं होतं तनमन दुकानाचं नाव. तर तिथे आपल्याला अशा सारे कलरचे मणी छान छान आपल्याला भेटतात. आता हे जे आहे हे रेड कलरचे मणी आहेत. 100 रुपयाला असं एवढं पॅकेट भेटतं. त्याच्यामध्ये खूप असे मणी येतात. तर तिथे सगळ्या कलरचे मणी असे पॅकेट बनवून ठेवलेले असतात. आपल्याला पाहिजे तेवढे म्हणजे जेवढे कलर पाहिजे तेवढे आपण तिथून घेऊ शकतो. आता हे बघा ही जी माळ आहे हे प्लेन मणी आहे ती. आणि हे जे आहे ते पितळाचे मणी आहेत. तर ते मगाशी मी जे सिंगल बिंदी दाखवले होते त्याच्यापेक्षा ह्याची क्वालिटी चांगली आहे. तर ही जी आहे ती 25 का 26 रुपयाला माळ भेटते ही. हे बघा अशी. आणि याच्यापेक्षा पण मोठे मणी आहेत ते माझ्याकडे. ते मी पॅकेटच आणलेलं आहे बघा. तर क्वालिटी खूप चांगली आहे. मंगळसूत्र पण टिकतं व्यवस्थित. तर त्याचा कलर जात नाही म्हणजे. आता हे बघा हे सोनेरी कलरचे मणी. हे पण 120 रुपयाला पॅकेट आहे. हे बघा एवढे सारे मणी आपल्याला होलसेलच्या रेटने तिथे भेटतात. जसे काळे मणी घेतो तसेच आपल्याला हे पण तिथे एकाच ठिकाणी एका दुकानामध्ये मणी असतात. तिथे सर्व प्रकारचे मणी भेटतात. तर हे बघा असं पॅकेट असतं. आणि हे बघा हे आहेत जे मणी हे ब्लाऊजला डिझाईन्स. आता जे भरलेले ब्लाऊज आहे ती त्यावर जे आरी वर्क डिझाईन करण्यासाठी हे मणी उपयोग केले जातात. तर हे पण आपल्याला 100 रुपयाला पॅकेट भेटतं. हे बघा एवढे सारे मणी 100 रुपयाला. अशा पद्धतीने आणून आपण डिझाईन बनवू शकतो. ह्या कड्या आहेत. असं मंगळसूत्र बनवताना आपल्याला हे कड्यांची कधी गरज लागते. तर अशा कड्या पण हे आपल्याला 50 रुपयाला पॅकेट भेटतं होलसेलच्या रेटने. आणि त्यानंतर हे बघा मी इथे काड्या घेतलेल्या आहेत. हे असं पॅन्डल घरच्या घरी पॅन्डल बनवण्यासाठी. हे बघा अशा तारा आहेत. इथे आपल्याला मंगळसूत्र आपल्याला हवं त्या पद्धतीने बनवून तयार करू शकतो वेगवेगळ्या प्रकारे. हे बघा हे हुक आहेत. जर स्क्रू तुम्हाला टाकायचा नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने हुक पण टाकू शकता मंगळसूत्राला. तर हे सुद्धा मी 50 रुपयाचं पॅकेट आणलेलं आहे होलसेलमध्ये. खूप सारे हुक आहेत त्याच्यामध्ये. आता जे आपण मंगळसूत्रामध्ये रेड पाईप टाकतो ते हे बघा. आता हे पण मी वजनावरतीच आणलेले आहे ते. तर हे पण 50 रुपयाचे मी आणलेले आहेत. असं पॅकेटच भेटतं आपल्याला होलसेलच्या रेटने. हे बघा आता हे मणी ठुशीसाठी पण यूज केले जातात. आणि आरी वर्क डिझाईनसाठी सुद्धा ब्लाऊजला हे मणी यूज केले जातात. तर हे वजनावर भेटतात. असं अर्धा किलो 600 रुपये म्हणजे 300 रुपये पाव. 300-350 रुपये घेतात
तर ते वजनावर हे मोजून देतात आपल्याला अशा माळा. त्यानंतर हे बघा असे मणी भेटतात. तर हे आपल्याला मध्ये मध्ये आपण असे डिझाईनचे मंगळसूत्र किंवा नेकलेस बनवण्यासाठी या मण्यांचा उपयोग केला जातो. तर ही जी एक माळ आहे ती 10 रुपयाला पडते होलसेलने. तर हे बघा मी इथे 4-5 माळा घेऊन आली होती. हे बघा असे कलर आहेत वेगवेगळे. ही पण आपल्याला एक जी माळ आहे ती 10 रुपयाला पडते होलसेलचे रेटने. असे आपल्याला वेगवेगळे कलर तिथे भेटतात. हा बघा हा मेहंदी कलर एक आहे माझ्याकडे. असे मी 4-5 कलरच फक्त आणलेले होते. हा बघा हा एक आकाशी कलरचा अशी माळ आपल्याला भेटते. तर असे कमीत कमी आपल्याला 4 ते 5 माळा घ्यावा लागतात किंवा 10 घ्यावा लागतात. एक माळ ते देत नाहीत असं एक माळ. कमीत कमी आपल्याला 10 माळा म्हणजे 100 रुपयाच्या घ्यावा लागतात. हे बघा असे मोत्याचे मणी पण भेटतात. आता हे मोत्याच्या मण्यांमध्ये वेगवेगळी क्वालिटी असते. हे आपल्याला नेकलेस किंवा मग कानातले असे बनवायला मोत्याचे असं याचा उपयोग करू शकतो. तर हे सुद्धा वजनावर आहेत. 200 रुपये किंवा याच्यापेक्षा जास्त आपल्याला पाहिजे असतील चांगल्या क्वालिटीचे तर तसे त्या किमतीनुसार आपल्याला असे पॅकेट भेटतात. हे बघा आता हे हुक आहेत. ते स्क्रू आपण मंगळसूत्राला वापरतो तो. हे पूर्ण 70 ते 80 रुपयाला असं 60, 70, 80 असे 2-3 क्वालिटीमध्ये आपल्याला म्हणजे साईजमध्ये हे भेटतात. हे बघा एक ग्रोस असे एवढे हुक असतात त्याच्यामध्ये. तर हे जे आहे मी मोठे बघून आणलेले आहे. ते 80 रुपयाचं पॅकेट आहे हे. आता इथे हे बघा गोल्डन धागे. हे आपण ठुशीला किंवा मग नेकलेसला असं यूज करू शकतो. तर हे सुद्धा आपल्याला होलसेलच्या रेटने फक्त 5 रुपयाला एक पडते. तर घेताना पूर्ण आपल्याला बंडलच घ्यावा लागतो. 12 यांचा एक असतो बंडल. तर अशा पद्धतीने आपल्याला ही फक्त 5 रुपयाला एक पडते. आता इथे माझ्याकडे हे प्लेन मणी आहे. ती खूप हलकी आहे ती म्हणजे जे प्लास्टिकचे ती फक्त त्यांना वरतून असं कलर दिलेला आहे. हे खूप स्वस्त पडतं पॅकेट आणि खूप हलकं पण आहे आणि खूप स्वस्तातलं पण आहे हे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या क्वालिटीचे आपण तिथे गेल्यावर होलसेलमध्ये आपल्याला मणी पाहायला भेटतात. आता हे बघा इथे कानातले जे आपण बनवतो ते मी असं पूर्ण एक पॅकेट आणलं होतं. हे बघा आता इथे आपल्याला असं वेगवेगळ्या पद्धतीने खाली डिझाईन बनवून याच्यात टाकून आपण असे कानातले यूज करू शकतो. तर हे सुद्धा खूप स्वस्त भेटतं. मला वाटतं 50 रुपयाचं आहे हे पूर्ण पॅकेट आणि खूप सारे जोड आहेत आपल्यामध्ये. ते वेगवेगळ्या डिझाईनमध्ये असं बनवून आपण ते यूज करू शकतो. आता हे बघा माझ्याकडे अशी चेन आहे ते काळ्या मण्यांची. तर आता इथे हे बघा हा इथे हे बसवलेलं आहे स्क्रू. त्याला स्क्रू नाही आहे ते हे हुक बोलतात त्याला. तर अशा पद्धतीने आपले हे बघा इथे पॅन्डल वावायचं आहे किंवा मग मंगळसूत्र टाकायचं आहे. इथे आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो. तर हे जे मी आणलं होतं हे 12 रुपयाला एक पडतं म्हणजे होलसेलच्या रेटने आणले होते खूप सारे. हे बघा अजून पण आहेत माझ्याकडे. तर इथे असं आपण आणून इथे वेगवेगळ्या पद्धतीने पॅन्डल किंवा मग मंगळसूत्र यूज करून आपण असं घालू शकतो. तर हे जे पूर्ण पडतं ते आपल्याला एक 12 रुपयाला पडते होलसेलच्या रेटमध्ये. ब्रेसलेट जर बनवायचं असेल तर हे बघा असा धागा लागतो. व्हाईट आहे आणि ताणतो असा रेळ भेटतो आपल्याला 20 ते 30 रुपयाला. हे बघा आता जे वाट्यांचं हे बघा असं पूर्ण एक पॅकेट भेटतं आणि खूप सारे असतात त्याच्यामध्ये. हे बघा मी आणलं होतं हे मला वाटतं 2000ला भेटतं आणि 1000 पीस असतात. आता हे जे आहे आपल्याला एक जोडी 5 रुपयाला पडते म्हणजे हे 2 असे फक्त 5 रुपयाला भेटतात आणि खूप छान छान डिझाईन असतात. तर पूर्ण माझ्याकडे हे आहे म्हणून मी नेहमी व्हिडिओमध्ये हेच यूज करते.
हे बघा असे सुद्धा मी पॅन्डल आणून ठेवलेले ते. हे 8 रुपयाला पॅन्डल भेटतात. 7-8 छोट्या साईजचे घ्यायचे म्हटले तर असे आपल्याला सुट्टे पण भेटतात. कमी घ्यायचे असतील एकदम 4-5 तर तसं 7-8 रुपयाला हे पॅन्डल छोटेवाले भेटतात. हे बघा हे मणी आहे ते 100 रुपयाला माळा भेटते. तर हे जे आहे ते मुहूर्त मण्यासाठी किंवा मग मोठं लांब मंगळसूत्र बनवलं तर मग असे मणी आपण मोठाले यूज करू शकतो. तर हे 100 रुपयाला सिंगल बिंदीवाले आणि जास्त महागाचे पाहिजे असतील तर जास्त बिंदीवाले तर याच्यापेक्षा थोडे 10-20 रुपये वाढवा असतं याच्यामध्ये. तर हे बघा मला वाटतं खूप सारं मी सगळं माझ्या जवळचं जे साहित्य होतं ते तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्याची प्राईससुद्धा सांगितली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करा. आजच्या या व्हिडिओमध्ये मी सविस्तर माहिती सांगितलेली आहे आणि परत सांगते हे जे साहित्य आहे ते मालाडला तुम्हाला पाहिजे ते भेटेल. मालाड वेस्टला स्टेशनच्या बाजूपासूनच म्हणजे मार्केट चालू होतं. तर तिथे तुम्हाला ह्या सर्व वस्तू भेटतील, बघायला पण भेटतील आणि घ्यायचे असतील तर तुम्ही तिथे जाऊन खरेदी करू शकता. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद.